हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू डे 4 ऑफ माय रोड ट्रिप टू बॅम्फ. काल रात्री आम्ही जॅस्पर नॅशनल पार्कला थांबलेलो. इथे आम्ही कॅम्पिंग केली, इथे स्टे केलं, इथे खूप एन्जॉय केलं. तर आज सकाळचे जवळजवळ आता 6 वाजलेत. आम्ही आवरून वगैरे निघालो. या कॅम्प साईटवर खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा, की तुम्ही शॉवर घेऊ शकत होते, भांडी घासू शकत होते, इव्हन फायरवूड पण त्यांनी स्वतः प्रोव्हाइड केलेलं. एकदम नीट नेटकं खूप छान असं होतं. आणि द थिंग इज, आम्ही एवढे सकाळ सकाळ 6 वाजता निघालोय, कारण की आम्ही जर्नीमध्ये जेव्हा येत होतो आम्हाला जे माउंटन दिसत होते ते सगळे क्रॉस करून आम्ही खूप वर आलोय माउंटनच्या. तर इथे जॅस्परमध्ये सकाळी भरपूर प्राणी दिसत असं आम्ही ऐकलेलं आहे, म्हणून आम्ही सगळं आवरून सकाळ सकाळ जर्नी स्टार्ट केली की आम्हाला थोडेफार प्राणी दिसतील आणि मजा पण येईल. तो लेट्स गो. एक माकड बघितलं. And we saw our first animal. 6 बजे निकलना इज वर्थ इट. इथे फिरता फिरता आलोय दुसऱ्या कॅम्प ग्राउंड मध्ये, आणि इथे मस्त खेळायला आहे मुलांना. तिथे एक तो असा हे टेंट बांधलेला आहे, तिथे एक बसायला आहे. तर आता आम्ही मॅलिग्ने लेकला चाललोय, म्हणजे जॅस्पर पासून अजून जवळजवळ 45 किलोमीटर्सवर आहे. आम्ही चार्ज केली ईव्ही आणि आता निघालोय, आणि खूप सुंदर व्ह्यूज आहेत, म्हणजे जॅस्पर पासून अजून आतमध्ये. सो जस्ट इमॅजिन, इट्स सो ब्युटिफुल. ओ, ऑटो पायलटवर आहे ना या साईडला. शपथ, अनबिलीवेबल ब्युटी आहे यार. लिटरली एवढी शांतता आहे आणि एवढं सुंदर आहे. आम्हाला गाणी पण लावायचं मन करत नाही, आम्ही फक्त बघत चाललोय. झाडं बघ अनिकेत, म्हणजे ती पडली आहेत, लिटरली हे झाली आहेत. फॉरेस्ट पूर्ण झाडं हे झाली आहेत बघ, सगळी या साईडला पण. ओ माय गॉड, शिट, काय हार्ट ब्रेकिंग व्ह्यू आहे हा. दिस इज मेडिसिन लेक लुकआउट पॉइंट, आणि बाजूला ही झाडं जळलेली आहेत. थंडी आहे ना, मला वाटते थंडी. हे एकदम थोडं ट्रान्सपरंट गोष्ट, मी हुड घालायला पाहिजे. नीट आहे की ती अति सुंदर आहे. खूप मोठं लेक आहे खरंच, खूप छान आणि मोठं. दिस इज द लेक, इट्स व्हेरी ब्युटिफुल, आणि खूप सनी वेदर, छान वाटतंय. आणि या लेकच्या आसपास खूप बेअर वगैरे दिसतात, म्हणून इथे जवळजवळ प्रत्येकाकडे बेअर स्प्रे आहे. तू टी शर्ट वर आलाय, बाकी सगळ्यांनी जॅकेट्स घातलेत बेबी. ओवाडी मोठा कॅनेडियन. ओके, सो आम्ही लेक वरून निघालो आहोत आता, आणि थोडीशी ट्रेल केली, म्हणजे खूप लांब नाही गेलो कारण आमच्याकडे बेअर स्प्रे नव्हता. जिथपर्यंत लोक होते तिथपर्यंतच गेलो. सीनरी खूप छान होती. आता आपण डिरेक्टली जाणार आहोत जॅस्पर डाऊनटाऊन मध्ये. तिथे पोहोचेपर्यंत जवळजवळ 44% चार्जिंग असेल, आणि तिथे जाऊन 100% चार्जिंग करू. आणि ग्रॉसरी म्हणजे पाणी घ्यायचंय, बर्फ चेंज करायचंय, अजून काही चटरपटर खायला ऑन द वे ते घेऊ. आज आपण जाने वाले है बॅम्फ. तर बॅम्फला जाता जाता खूप सारे व्ह्यू पॉइंट लागणार आहेत मध्ये. प्लस आता बस का ग्लेशियर कव्हर करणार आहे, आणि आता बस का फॉल्स पण कव्हर करणार आहे.
मी याला दूध आणायला सांगितलं तर त्यांनी आल्मंड मिल्क आणलं. आल्मंड मिल्क ऑलरेडी ते गोड होतं आणि डार्क कलर होता. आणि मग म्हटलं आता काहीच नाही तर तिथे त्या लेकवर गेलेलो, तिथे मस्तपैकी मी गॅस बीस काढला, म्हटलं आता चहा बनवते, कारण चहा घेऊन निघालो नव्हतं. मी दुधातच बनवला माहितीये, आणि साखर पण कमी टाकलेली, पण त्या मिल्क मध्ये ऑलरेडी साखर होती आणि एवढा वाह्यात लागत होता. ओ माय गॉड, मी तर एक सिप मारला आणि फेकून दिलं. इट वॉज अ कम्प्लीट फेलियर. पुऱ्या कॅम्पिंग मध्ये मी रोज सकाळ संध्याकाळ चहा पिते. ती जाम टॉन्ट मारून झाले मला याच्यात, पर हमारा नाही होता भाई चाय के बिना. फालतू लेक नाहीये. म्हणजे याचं म्हणणं होतं की मी लेकला चाललोय तर मला बेअर दिसायलाच पाहिजे, असं नाही होत. तो काय बेअर बाहेर येईल का, अडकू चाललो मला भेटायला जायचं, असं थोडे होतं. कधीतरी दिसतो. आणि असं पण नाही की आम्ही ट्रेल वगैरे केले. ट्रेल केलं असतं, आत गेलो असतो त्या लेक मध्ये, मला गाडीतून दिसलं पाहिजे. गाडीतून दिसलं पाहिजे. जले हुए पेड़ फिर से आ गए हैं. ओके, सो चार्जिंगला लावलेलं आहे अनिकेतनी. वाव, व्हॉट अ व्ह्यू पॉइंट. आता आम्ही जॅस्पर सोडलेलं आहे. बॅम्फला जायला जवळजवळ 300 किलोमीटरची जर्नी आहे आणि 3 तासाच्या आसपास लागतील. I found a very beautiful फॉल. खूप सारे टुरिस्ट आहेत इथे आणि खूप सुंदर वॉटरफॉल आहे आणि ही रिव्हर आहे. लुक अराउंड. गोश, माय गॉड, काय व्ह्यू आहे ना तुला. So happy. Best trip of my life. Oh my God. ये ट्रिप जरूर करनी चाहिए भाई. बाइक के साथ बहुत मजा आता है. न्यू एक्सपिरियन्स. आणि प्रवासात दमायला पण होतो, कारण प्रवास खूप आहे. मध्येच वेदर चेंज होतो, मध्येच पाऊस पडतो आणि टू बी व्हेरी फ्रँक खूप लांब पर्यंत एक सुद्धा गाडी दिसत नाही. आता सकाळी आपण गेलेलो तिथे अनिकेत, एक गाडी होती माहितीये, पूर्ण डोंगरावर आम्ही जात होतो. नॉट अ सिंगल पर्सन. काही झालं तरी यू आर ऑन युअर ओन. पण खूप मजा येते. जस्ट ड्राईव्ह सेफ. आता ना मध्ये सगळं पाऊस चालू झाला, 5 मिनिटापूर्वी कडक ऊन पडलेलं, पाऊस पडतोय धो. आपण बकरी बघायला चाललोय. बकरी बघायला नाही चाललोय, बकरीच बघताय. माउंटन गोट बघायला चाललोय आम्ही. आणि 1 मिनिटावरच आहे. आय गेस माउंटेन गोटची कोणी बिर्याणी खाल्ली का? बकरी कहाँ है? एवढ्या पावसात काय बकरी बाहेर निघेल? ओह, बट द व्ह्यू इज गुड. अनिकेतचा असा पचकावडा झालाय दुसऱ्यांदा. अनिकेतला सकाळपासून बेर बघायचा होता, तो बघायला नाही भेटला. माउंटन गोट बघायची होती, बकरी ती पण बघायला नाही भेटली. बहुत दुःख आहे. इथे ना नो पार्किंग झोन आहे. इथे ना एनिमल्स दिसतात असं. अरे बाबा, दिसतात खूप लोकांना, स्कॅम नसतो. एडवांटेजेस ऑफ हैविंग टेस्ला. नंबर 1. बर्गर खा सकते हो तुम ड्राइविंग करते करते.
और व्यू भी देख सकते हो एंड स्पीड इज 99 एंड दिस इज द व्यू. Another beautiful spot. This is a sky bridge. आणि त्या स्काय ब्रिज वरून हा व्ह्यू आहे. अप्रतिम अप्रतिम. हे पूर्ण जागा जर का पाण्याने भरत असेल ना तर ते किती सुंदर दिसेल. आणि की थोड्या दिवसांनी मला वाटतं तिकडचं ना ते ग्लेशियरचं पाणी वितळतच असेल आणि भरतच असेल. पक्का ग्लेशियर बघायला चाललोय. तो वाला ग्लेशियर. हे जे माउंटन दिसतं त्याच्यावर जो बर्फ साचलाय ना त्याच्या एकदम जवळ जाऊन आम्ही तो बघणार आहे. त्याची खूप जाड लेअर आहे ती. ही पूर्ण ट्रेल अशी वॉक करून आम्ही वर जाणार आहे. आय एम सो एक्साइटेड. आम्ही ग्लेशियर वरून निघालो आणि ऑन द वे इथे येऊन थांबलोय. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस टू ईट. व्हॉट अ व्ह्यू. मधल्या याच्यातून असं ग्रीन ग्रीन काय लाईट आहे काय माहिती. ते पण तेवढ्याच पार्ट मध्ये आहे. आपण त्याच्यात गेलो आणि हळूच झालं तर हळू चालव अनिकेत गाडी. हो हो वादळ आलंय. वादळ आलंय ना सगळीकडे आहे अशी. आणि विंड पण गाडीला ढकलते. म्हणजे दुनिया की अंत की शुरुआत हो चुकी है. झाली बकचोदी करून. भागो. ओह माय गॉड. तर आम्ही बॅम्फला आलेलो आहोत. सगळ्यात पहिले अपर हॉट स्प्रिंगला आलोय. तर आताच आम्ही हॉट स्प्रिंग करून आलोय आणि इथे बॅम्फ विलेज मध्ये आलो. खूप छान छोटंसं शहर आहे. शहर एका विलेज आहे गेस. सो लेट्स एक्सप्लोर दिस विलेज. क्यूट विलेज आहे. खूप छान. लोक मस्त फिरतायत. 18 डिग्री सेल्सिअस आहे बाहेर. इट्स व्हेरी समर आणि खूप छान वाटतंय. लुक ॲट द फ्लॉवर्स.
Let's go. So let's go.